ट्विटच्या मदतीने याबद्दल व्यक्त झालेलो आहे। आज इथे येणं महत्वाचं होतं, कारण का अजून जर काही दिवस पुढे गेले तर मग प्रशासन अशाच पद्धतीने शेतकऱ्याला गृहीत धरेल आणि मग गृहीत धरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न जनावरांचा माणसांचा इतका मोठ्या प्रमाणात झालाय। त्यामुळे काही प्रमाणात मीटिंग महत्वाची होती। आदरणीय पवार साहेब आणि प्रमुख आमचे सर्व नेते हे मुंबईला आता आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो। त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता तिथं न जाता पवार साहेब नेहमी ते सांगतात की प्रथम लोक आणि मग लोक प्रथम ठेवून आता पुण्यामध्ये येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावणं आणि ते सुद्धा पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे हे मला महत्वाचं वाटल्यामुळे मी इथं आलेलो आहे। काही दिवसांपूर्वी सिंचन भवन पुणे इथं कर्जत तालुक्यातले अनेक शेतकरी बरोबर त्यांच्या बरोबर बारामती तालुक्याचे सुद्धा जाणे शिरसावर असणारे सर्व शेतकरी इथं आले होते। कुकडीच्या बाबतीत चर्चा होत असताना आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की मंत्री महोदय लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी कधी सोडणार याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील। दुर्दैव असं त्या बाबतीतली बैठक मंत्री महोदयाची झाली नाही। जर मंत्र्यांनाच खरं तर या पाण्याचं महत्व नसेल तर मग कर्जतमध्ये कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत जे पाणी दिलं जातं त्या शेतकऱ्यांना ते न्याय कसं देतील असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। सीना प्रकल्पाच्या बाबतीत आम्ही चर्चा करून थोडंसं भांडून त्यावेळेस पाणी सोडलं, तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत झाली, पण आता परत सांगण्यात येत आहे की आता आम्ही पाणी बंद करणार आहोत। तसंच बारामती तालुक्यामध्ये जाणई शिरसाईमध्ये अजून 40% जे क्षेत्र आहे ते पाण्यापासून वंचित आहे। 2-3 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा बसलो होतो चर्चा केली होती, आम्हाला सांगितलं होतं सोमवारपर्यंत म्हणजे काल दुपारपर्यंत आम्ही जाणई शिरसाईमध्ये पाणी सोडू। पण मग काल आम्हाला असं कळालं, एक तर कुकडीच्या बाबतीत चर्चा आणि बैठक झाली नाही हा एक विषय महत्वाचा होताच, त्याच्याचबरोबर पाणी जे काल दुपारपर्यंत सोडलं जाणार होतं ते अजून 3 दिवस हे लांबलं जाईल। मग शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाल्यानंतर मुंबईची महत्वाची बैठक ही असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी व पिण्याचं पाणी माझ्या मतदारसंघामध्ये व त्याच्याच बरोबर बारामती जाणई शिरसाईमध्ये असणारी व पुरंदरची काही 5 गावं याच्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं। अधिकाऱ्यांबरोबर आम्ही आता चर्चा केली आहे। तिथं कुकडीबद्दल काही प्रमाणात चर्चा झाली, पण वरिष्ठ अधिकारी एक दिल्ली लेवलच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचं आणि मंत्री महोदयांचं अजून चर्चा झालेली नाही। त्यामुळे अजूनपर्यंत कुकडीबाबत शब्द कुठलाही तिथं दिला गेला नाही। पण राहिला प्रश्न जाणई शिरसाईचे बारामतीची जी काही गावं आहेत त्याच्यात 11 गावं आता पाण्यापासून वंचित आहेत, त्याला देण्यासाठी जो पाणी नियोजन आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये प्रकल्पात पाणी नसल्यामुळे जो काही बाष्पीकरणाचा नुकसान झाले लॉस झालेला आहे ते भरून काढून आम्हाला कुठेतरी पाणी वाढवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेली आहे। अजून पेपरवरती मान्य केलेली नाही। पेपरवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। पुढच्या काही वेळामध्ये इथं राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही गाद्यांची मागणी केली होती। आम्ही आमच्या कार्यालयाकडनं गाद्या मागितलेल्या आहेत। पुढच्या 10 मिनिटांमध्ये इथं गाद्या येतील। आमचे हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका आहे। जर शेतकऱ्याचं मन मागण्या पूर्ण झाल्या, जर शेतकरी हो म्हणले तरच इथून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। मी ट्विटच्या मदतीने याबद्दल व्यक्त झालेलो आहे। आज इथे येणं महत्वाचं होतं, कारण का अजून जर काही दिवस पुढे गेले तर मग प्रशासन अशाच पद्धतीने शेतकऱ्याला गृहीत धरेल आणि मग गृहीत धरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न जनावरांचा माणसांचा इतका मोठ्या प्रमाणात झालाय। त्यामुळे काही प्रमाणात मीटिंग महत्वाची होती। आदरणीय पवार साहेब आणि प्रमुख आमचे सर्व नेते हे मुंबईला आता आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो। त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता तिथं न जाता पवार साहेब नेहमी जे सांगतात की प्रथम लोक आणि मग लोक प्रथम ठेवून आता पुण्यामध्ये येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावणं आणि ते सुद्धा पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे हे मला महत्वाचं वाटल्यामुळे मी इथं आलेलो आहे। सुप्रियाताईंना या बाबतीतली कल्पना मी 100% त्या ठिकाणी दिलेली आहे। तिथं बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये नक्कीच एक निर्णय असा घेतला जाईल, आता पूर्णपणे रस्त्यावर येऊन लोकांच्या वतीने आता आपल्याला लढावं लागेल आणि आक्रमक पद्धतीने लढावं लागेल अशी भूमिका तिथं मांडली जाईल आणि ती मान्य केली जाईल असं मला विश्वास आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, कर्जत जामखेड मध्ये मी आमदार आहे,
मी आमदार कोणाच्या विरोधात झालो लोकांच्या कृपेने, तर राम शिंदे सरांच्या विरोधात झालो. पवारांच्या विरोधात लढतात म्हणून राम शिंदे सरांना आमदारकी मिळाली मागच्या दरवाजातून, त्यांना सभापती पद मिळालं की रोहित पवारला मतदारसंघामध्ये अडकून ठेवलं पाहिजे, बाहेर तो गेला नाही पाहिजे. आता सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी अख्ख्या देशामध्ये सरकारी विमान घेऊन प्रवास केला, हेलिकॉप्टरचा उपयोग केला. अरे पण कर्जत जामखेडसाठी काय करणार हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा. तिथं तुम्ही पदाचं काय लोणचं घालता का? आता कुठेतरी माझ्यावर टीका करतात की रोहित पवारला आता माझी आठवण झाली. अरे बाबा, तुझी आठवण म्हणजे तुझ्याकडे पद आहे म्हणून तुमची आठवण त्या ठिकाणी झाली असेल, तर एवढीच हिंमत आणि ताकद असेल तर 18 तारखेपर्यंत कुकडीचं पाणी तुम्ही सोडून दाखवा. आहे का हिंमत? आणि द्या 35 दिवसाचं तुम्ही आवर्तन. काहीच करू शकत नाही, एसीत बसून कडक कपडे घालून मात्र त्या ठिकाणी टीका करतात. जसं कर्जत जामखेडमध्ये एक पद आहे तसंच बारामतीमध्ये सुद्धा पद आहे उपमुख्यमंत्री पदाचं. कदाचित पार्टीमध्ये चालणाऱ्या गोष्टी आणि बऱ्याच काही इतर अडचणी असल्यामुळे या विषयाकडे त्यांचं लक्ष दिलं गेलं नसेल. आणि पूर्वीची पद्धत होती, एकदा निर्णय घेतला आता अधिकारी हे ऐकायचे. आता त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालाय. अधिकाऱ्यांना दुसरेच कुणीतरी काही गोष्टी सांगतात असं कुठेतरी जाणवायला लागले. दुसरे नेते कोण जे या पुरंदरमध्ये बारामती मतदारसंघामध्ये हे हस्तक्षेप करतायत हे कुठेतरी आता आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने या छोटे छोटे पण महत्वाच्या विषयाकडे जर दुर्लक्ष झालं आणि प्यायला पाणी जर शेतकऱ्याला मिळालं नाही तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात अडचण ही होऊ शकते. त्यामुळे हे निर्णय लक्ष देऊन घ्यावे लागतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तिथं लक्ष देणं महत्वाचं आहे.